नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. यश कावेरीकडे गेलेला असतो. तो तिला कान पकडून सॉरी म्हणत असतो. कावेरी म्हणते, का सॉरी का म्हणताय तुम्ही? यश म्हणतो, आज पुन्हा एकदा मी तुम्हाला चुकीचं समजलं, त्यामुळे मी सॉरी म्हणतोय. आणि थँक्यू सुद्धा, तुम्ही निशाची बाजू घेतली त्यामुळे. यश म्हणतो, निशा आणि मी एकत्रच लहानातले मोठं झालेलो आहोत. ह्याच घरात आम्ही वाढलेलो आहेत. नेहमी तिच्या सोबत असतो, कायम तिला सपोर्ट करतो. पण एक मुलगी म्हणून ती काय काय फेस करत असेल हे कधी लक्षातच आलं नाही माझ्या. या गोष्टीची मला कधी कल्पना सुद्धा आली नाही की त्याला या घरात एवढ्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत असतील. कावेरी म्हणत असते, इट्स ओके, एवढं काही नाही त्याच्यात. ह्यात तुम्हाला गिल्टी वाटण्यासारखं काही नाहीये. एखादी गोष्ट सतत आपल्यासमोर घडत असते, पण त्याची इंटेन्सिटी लक्षात यायला वेळ लागतो कधी कधी. यश म्हणतो, खरंय, पण तुम्ही ते परकी असून सुद्धा ओळखलेलं आहे. कावेरी म्हणते, तुम्हाला मी परकी असेन, पण मग निशा माझ्यासाठी परकी नाहीये. ती मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे. ती मला परकी नाही वाटत आणि मला तिच्यासोबत काही वाईट होताना मी काही बघू शकणार नाही. तिचं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. तेवढ्यातच ती विद्या येते आणि म्हणते, कावेरी वहिनी, अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हां, उद्या सकाळचा देवाचा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे. कावेरी हे ऐकून खूप शॉक होते. ती म्हणते, काय मी काय म्हणजे नैवेद्य मी बनवायचा? असं असं कावेरी बोलत असते. तेवढ्यातच विद्या म्हणते, हो अहो काकांनी सांगितलंय, काकांची इच्छा आहे अशी की काकांची इच्छा आहे की तुम्हीच नैवेद्य बनवायचा असं म्हणाले ते. उद्या पटकन सकाळी आवरून रेडी व्हा आणि पटकन किचनमध्ये या. आलेच मी, मला बाहेर काम आहे. आणि विद्या तिथून निघून जाते. कावेरी विद्याच्या मागे मागे विद्याताई म्हणत जाते. विद्याताई ऐका तर खरं. यश विचार करत असतो ही अशी काय वागते. कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं. कावेरी म्हणते, मी कसं बनवणार नैवेद्य? मला तर आता काहीच येत नाही. कसं काय करेल मी सगळं? यश तिचं टेन्शन बघून तिला विचारतो, काय झालं हो, सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? कावेरी म्हणते, आता ह्याला कसं सांगू की मला काही येत नाही. कावेरी म्हणते, नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि कावेरी विचार करत असते की मी आता काय करू बरं, कशी काय सगळी रेसिपी बघू आणि कसं काय सगळं तयार करू. आणि असं म्हणून कावेरी तिथून निघून जाते. यश तिला बघून म्हणतो, उदय दादा बरोबर म्हणालेला होता, ही मुलगी खूप चांगली आहे. हिच्या मनात काही छलकपट नाहीये. आता घरात तिला एवढे सगळे त्रास देतात, तरीही हे सगळं बाजूला ठेवून ती सगळ्यांशी प्रेमाने वागते. तिला नको नको ते काकू मा ते ऐकवत असतात, त्यासाठी तिने स्टँड घेतला. निशाच्या बाजूने उभी राहून ती बोलली, खरंच खूप चांगली मुलगी आहे ती. आणि यश हसत असतो. त्यानंतर रात्री सुलक्षणा श्रीकांतला गोळ्या देत असते तेव्हा म्हणत असते, मी केवळ चिकूसाठी तिला या मुलगीला घरात घेतलेला आहे, बाकी काही नाही. मी तिला स्वीकारलेलं नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. पण आज म्हणजे तुम्ही कमाल केली आहे. खरंच देवाचं नैवेद्य करण्याची जबाबदारी तुम्ही तिच्यावर टाकलीत. ती काय आपली घरातली सून आहे का? हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. श्रीकांत म्हणतो, मंडळी तुम्ही पण तिच्यावरती जबाबदारी टाकलीत ना, आपल्या निशाची? ती कोणत्या अधिकाराने टाकली आहे? सुलक्षणा म्हणते, मी तिच्यावरती जबाबदारी टाकलेली नाही. मी तिला आव्हान दिलेलं आहे, ते सुद्धा केवळ तिने या घराच्या संस्कारावरती बोट ठेवण्याचा अगोचरपणा केलेला आहे ना म्हणून. तिला काही माहिती नसताना ती आपल्या घरातल्या लोकांबद्दल कसं काही बोलू शकते, आपल्या घरातल्या संस्कारांबद्दल कशी बोलू शकते? तिला खरं तर या गोष्टींबद्दल काही माहिती नाहीये, तरी पण ती हा अगोचरपणा करते. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे मी तिला आव्हान दिलेलं आहे. मी कुठल्याच प्रकारची जबाबदारी तिच्यावर टाकलेली नाहीये. लोकांना उपदेश देणं सोपं असतं हो, पण आता मी पण बघते ना ती काय दिवे लावते ते. मला पण बघायचं आहे की ती कशी काय करेल सगळं. श्रीकांत म्हणतो, ते काहीही असो, तुम्ही तिला जबाबदारी दिली आहे, यातच सगळं आलं. आणि ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडेल हे मला माहिती आहे. माझी चांगलीच खात्री आहे, अशा अनेक जबाबदाऱ्या सूनबाई निराळ्या मनाने पार पडेल, मला माहिती आहे. आणि एक दिवस ती मुलगी तुमचं मन नक्की जिंकेल. तेव्हा तुम्हीच म्हणणार की माझी सगळ्यात लाडकी सून आहे कावेरी. सुलक्षणाला ते काय पटत नसतं. सुलक्षणा श्रीकांतकडे बघत असते आणि हसत असते. मनातल्या मनात म्हणत असते की असा हा दिवस कधीच येणार नाही. ती मुलगी कधीच माझं मन जिंकू शकणार नाही. तुम्ही तिच्या भोळेपणाच्या नाटकाला बळी पडले आहात, तशी मी बळी पडणार नाही. इकडे कावेरी फोनवरती यूट्यूबवरती सर्च करत असते, पाकातले रव्याचे लाडू कसे बनवतात त्याची रेसिपी. ती रेसिपी वाचत असते. 4 वाट्या बारीक रवा घ्यायचा, त्याच वाटीने 2.5 वाटी साखर घ्यायची, त्याच वाटीने 1 वाटी साजूक तूप, अशी ती बडबड करत असते. आणि गरजेप्रमाणे पाणी. कावेरी म्हणते, पाणी? आता गरजेप्रमाणे किती पाणी लागणार मला कसं कळेल?
मला तर त्या बाबतीत काही माहितीच नाहीये. ती परत मोबाईलमध्ये बघते आणि 4 वाट्या बारीक रवा, त्याच वाटीने 2.5 वाटी साखर, त्याच वाटीने 1 वाटी साजूक तूप अशी ती बडबड करत असते. यश सनीसोबत फोनवर बोलत असतो आणि तोही बाहेर फेऱ्या मारत असतो. तो कावेरीचे सगळी रेसिपी ऐकत असतो. कावेरी पुन्हा पुन्हा 4 वाट्या बारीक रवा, त्याच वाटीने 2.5 वाटी साखर आणि त्याच वाटीने 1 वाटी तूप इतकं हे पुन्हा 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 बडबडत असते. यश सगळी गंमत कावेरीची बघत असतो. कावेरी विचार करते, आता पाणीचं काय करायचं? गरजेप्रमाणे पाणी किती घ्यायचं? या पाणीबद्दल तर मला काही माहितीच नाहीये. ती सारखी सारखी त्याच 4 वाटी रवा, 2 वाटी साखर हेच तिची बडबड चालू असते. यश तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, अजून जर मी लाडवाची रेसिपी ऐकत राहिलो ना तर रात्री झोपेत तेच स्वप्न पडतील मला आणि झोपत पण चालत जाऊन लाडू बनवायला लागेल मी. काही खरं नाही. आणि तो तिच्यावर हसत असतो. यश म्हणतो, पण ही इतक्या वेळेस रेसिपी का बघते? हिला काही प्रॉब्लेम आहे का? असं यशला वाटत असतं. कावेरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तिने काही बनवलेलं नसतं. यश ठरवतो की चला मी आता हिला जाऊन विचारतोच. आणि यश रूममध्ये जातो. तेवढ्यात यशची आणि कावेरीची जोरदार धडक होते. यश तिला सावरतो. यश आणि कावेरी एकमेकांकडेच बघत असतात. कावेरीचा एक हात यशच्या हातात असतो तर दुसरा हात त्याच्या खांद्यावर असतो आणि यशचा एक हात तिच्या कबरेत असतो तर दुसऱ्या हाताने तिचा हात त्याने पकडलेला असतो. ते दोघेही एकमेकांकडेच बघत असतात. ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल काहीतरी भावना असते, पण ती दोघांनाही कळत नसते. कारण की कावेरी त्याच्या भावाची बायको म्हणून त्या घरात आलेली असते. ती खोटं बोलून त्या घरात आलेली असल्या कारणामुळे यशच्या मनात थोडं डाऊट असतात. जरीही ते आता क्लिअर झालेले आहे तरीही त्याला कुठेतरी ते वाटत असतं. त्यानंतर ते दोघांनाही भान येते आणि कावेरी एकदम मोठ्याने ओरडून यशला म्हणते, तुम्हाला काही शिकवलेलं नाहीये का? कोणाच्याही रूममध्ये जायच्या आधी नॉक करायचं असतं असं? घरात न बोलून शिरायची सवयच आहे का तुम्हाला? यश म्हणतो, अहो नाही, मी तुम्हाला बोलताना ऐकलं. तेवढ्यातच यश म्हणतो, मगासपासून हे सगळं काय चालू आहे तुमचं? तोही तिच्यावर चिडून जातो. कावेरी म्हणते, आता याला काय उत्तर देऊ? कावेरी म्हणते, माझं काय चाललेलं आहे? यश म्हणतो, आय अंडरस्टँड. मला माहिती, तुम्ही समजू शकतो. तुम्हाला पहिल्यांदा काहीतरी बनवायला सांगितलंय म्हणून टेन्शन आलंय तुम्हाला, हो ना? मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करू का? कावेरी म्हणते, हो बोला ना, सांगा. काय सांगणार आहे तुम्ही मला? यश म्हणतो, तुम्ही घरची चव नावाचं चॅनल बघा. त्या रेसिपी खूप सोप्या आहेत आणि रव्याच्या लाडूची रेसिपी तर खूप सोपी आहे. ते ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल खूप. कावेरी म्हणते, कमाल आहे, तुम्हाला एवढी माहिती कशी? म्हणजे ह्या घरात पुरुषांना किचनमध्ये पण जाणं अलाउड नाही ना? या घरात ते सगळं चालत नाही ना, म्हणून मी विचारते, तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती? मांना जर कळलं तर मा चिडतील ना. आता यशचं प्रोफेशनच ते असतं. यश एक प्रोफेशनल शेफ असतो, जे की या घरात माहिती नसतं. त्याला आठवत असतं की तो किती एकदम प्रोफेशनलपणे सगळं काम व्यवस्थित पार पडत असतो आणि तो एक चांगला उत्कृष्ट शेफ असतो. यश विचार करतो, आणि आता हिला काय सांगू? हिला मी खरं तर नाही सांगू शकत. यश तिला सांगतो, मला ऐकलं होतं या चॅनलबद्दल विद्यावेणीला सांगताना, म्हणून मग मी तुम्हालाही सांगितलं. कावेरी म्हणते, अच्छा, थँक्यू, मी नक्की बघते हं. यश म्हणतो, आत्ताच करा ना. तेवढ्यातच कावेरी घरची चव ना असं म्हणून ती फोनवरती सर्च करते आणि तिला तो चॅनलही सापडतो. त्यानंतर ती त्याच्यातला एक रव्याच्या लाडूच्या रेसिपीचा व्हिडिओ चालू करते. त्यात ती मुलगी म्हणत असते, हॅलो फ्रेंड्स, घरची चव या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत. असं ही कावेरी पूर्ण रेसिपी बघत असते. कावेरीला हेल्प केल्यानंतर यशला खूप छान वाटत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी लवकर आंघोळ वगैरे करून किचनमध्ये आलेली असते. ती यूट्यूब चॅनल चालू करते आणि ती मुलगी सांगते त्याप्रमाणे तिने सगळं साहित्य काढलेलं असतं. कढई, तमान, रवा. ती त्यानंतर त्या कढईमध्ये गॅस चालू करते. दुसऱ्या साईडला ती पाक करायला घेते. ती एका गॅसवर पाणी टाकते, त्याच्यात साखर टाकते आणि पाक करायला घेते. दुसऱ्या साईडच्या कढईमध्ये ती तूप घेते आणि त्याच्यात रवा टाकते आणि तो रवा व्यवस्थितपणे भाजून घेते. त्यानंतर ती लाडू वाळायला घेते. तिला काही ते पहिल्यांदा जमत नसतं, मग ती हळूहळू बघून एका हाताला थोडं पाणी लावून आणि मग ते लाडू वाळायला घेते. कावेरी एकदम व्यवस्थितपणे गोल गोल लाडू वाळते. पहिला लाडू वाळून झाल्यानंतर कावेरीला खूप बरं वाटतं की तिने एवढा छान परफेक्ट असा गोल लाडू वाळलेला आहे. असं तिला खूप आनंद होतो की तिला लाडू जमलेले आहेत. त्यानंतर ती हळूहळू सगळे लाडू वाळून घेते. अतिशय सुंदर एकसारखे तिने लाडू वाळून घेतलेले असतात. त्यानंतर ती मनुके घेते आणि प्रत्येक लाडूवर लावून देते.
खूप सुंदर दिसत असतात तिचे लाडू आणि त्याचा सुगंधही खूप छान येत असतो. कावेरी ते लाडू बघून खूप खुश होते. म्हणते की हे ठीक तर झाले असतील ना, काही चुकलं असेल माझं याच्यात. जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं तर केलंच आहे मी सगळं. देवा, आता सगळं तुझ्या हातात आहे, सांभाळून घे आता तुम्हाला. तेवढ्यातच चिकू रडत असतो. चिकूच्या रडायच्या आवाजाने कावेरी बघते की चिकू रडतोय, मला चिकूकडे जायला हवं. कावेरी ते लाडूचं ताट झाकते, तिथे ठेवते आणि म्हणते की मला आता चिकूकडे जायला हवं. चिकू उठला वाटतं, त्याला जाऊन मी दूध वगैरे देते. ते लाडू झाकून ती टेबलवरती ठेवते आणि तिथून निघून जाते. ते किचन मधले सगळं सामान तसंच पडलेलं असतं. ती धावत पळत जाताना पाहून यश तिला बघतो आणि त्यानंतर जो किचन जवळ येतो. यशही तयार होऊन बाहेर खेळायला जात असतो. यश त्याचा सुगंध घेतो आणि म्हणतो, एवढा छान सुगंध कसला येतोय, ह्यांनी लाडू बनवले असतील का, असा यश विचार करत असतो. यश म्हणतो, चला बघूया कसे लाडू बनवलेत यांनी. आणि ते बघण्यासाठी यश किचन मध्ये आलेला असतो. यश किचन मध्ये येतो आणि बघतो की अरे वा, लाडू तर याच्यात आहेत वाटतं. यश त्या ताटाजवळ जातो, त्याचा छान असा सुगंध घेतो. यश म्हणतो, खरंच लाडूंचा वास तर खूप छान येतोय. आणि लाडू जेव्हा तो बघतो, ते लाडू खूप छान एकसारखे बनवलेले असतात. यश बघून खुश होऊन जातो. यश म्हणतो, अरे वा, नैवेद्याचे लाडू झाले पण, ग्रेट, खरंच छान आहे. त्यानंतर यश तो लाडू घेतो, त्याचा सुगंध घ्यायला घेतो आणि तो लाडू त्याच्या हातातून खाली पडतो. तर असा एकदम टक असा आवाज येतो. यश विचार करतो, एवढा कडक लाडू, हा तर खाली पडता त्याचा भुगा व्हायला हवा होता. त्यानंतर यश तो लाडू घेतो आणि किचनवर असा आदळून बघतो. त्याचा खूप कडक आवाज येत असतो. ते लाडू खूप कडक झालेले असतात. यश वरती घेतो आणि खाली पाडतो. यश त्या लाडूंकडे बघतो आणि खूप हसत असतो. यश म्हणतो, वा, क्या बात आहे, काय कडक लाडू बनवलेत तुम्ही. हे कापायला आहे ना आपल्याला करवत लागणार आहे आणि जर फेकून मारला तर नक्कीच काच फुटेल. आणि यश असा फेकून बघायला बघतो. यश म्हणतो, नको फेकायला. यश त्या लाडूंकडे बघतो आणि हसत असतो. यश म्हणतो, वा उद्या दादा वा, या मुलीशी लग्न करायला सांगत होतास मला तू. काय डेंजर मुलगी आहे ही, हिला साधे लाडूही बनवता येत नाही. आता काय करायचं. यश विचार करतो, मला उठायला अजून बराच वेळ आहे, त्याच्या आधी मलाच काहीतरी करायला हवं. पण जर मला माने बघितलं तर, पण जर त्या मुलीने मला किचनमध्ये बघितलं तर मग माझं काय खरं नाही, मग माझी बँड वाजेल. यश तेवढ्यातच इकडे येतो आणि बघतो की सगळ्या किचनमध्ये पसारा आहे. तो पसारा बघून यश म्हणतो, अवघड आहे, अंघोळ तर झालीच आहे. नैवेद्य बनवायला घेतो. त्यानंतर यश त्याच्या स्पीडने सगळं काम चालू करतो. सगळे भांडे वगैरे तो व्यवस्थित धुवून घेतो. लाडू बनवायला तो रवा भाजायला घेतो, साखर दळून घेतो, एका साईडला तो पाक बनवून घेतो. एकदम पटपट पटपट पाक बनवून घेतल्यानंतर तो पाक त्या रव्यामध्ये टाकतो आणि एकदम व्यवस्थितपणे तो लाडूचं सगळं व्यवस्थित मिश्रण करून घेतो. त्यानंतर तो सगळं लाडूंसाठी बनवलेलं रवा त्याच्यात काढतो आणि त्याच्या हातूने मस्त व्यवस्थितपणे लाडूंना असं छान असं गोल आकारात वाळत असतो. एकदम पटपट पटपट यश ते सगळे लाडू वाळून घेत असतं. त्याला खूप आनंद होतो जेव्हा तो कुकिंग करतो. ते त्याचं प्रोफेशनच असतं कुकिंग. त्यानंतर तो किशमिश घेतो आणि त्या लाडूंवर लावून घेतो. कावेरीने बनवलेले लाडू तो एका डब्यात भरतो आणि डब्बा लावून तो बाजूला ठेवतो आणि त्या ताटात यश ते बनवलेले लाडू ठेवून तो परत पुन्हा तिथेच ठेवून येतो जिथे कावेरीने ठेवलेलं असतं. आणि त्यानंतर ते भांडे वगैरे सगळे आवरून यश तो लाडूंचा डब्बा घेतो आणि त्याच्या रूम मध्ये आणून ठेवतो. त्याच्या रूम मध्ये आणून एका सोफ्याच्या मागे लपवून देतो. त्याला वाटतं की आता हे कोणाला सापडता कामा नये, आता काही खरं नाही, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आता काही कोणाला सापडणार नाही, मी काही गडबड केली ते. तेवढ्यातच विद्या किचन मध्ये येते आणि म्हणते, अरे वा, किती छान सुगंध येतोय ते. अगं बाई, साजूक तुपाचा सुगंध येतोय मला. तेवढ्यातच विद्या ते उघडून बघते तर तिथे रव्याचे सुंदर असे छान लाडू बनवलेले असतात. विद्या एकदम खुश होऊन गेलेली असते. विद्या म्हणते, अगं बाई, कावेरी वहिनी सकाळी उठल्या उठल्या तयार झाल्या आणि लाडू सुद्धा बनवून ठेवलेत त्यांनी. वा, कमाल आहे या पोरीची. तेवढ्यातच तिथे सुलक्षणा येते आणि म्हणते, मा बघा, कावेरी वहिनींनी मस्त लाडू बनवलेत ना, अगदी मस्त गोल गोल नीट नेटके आणि रवा एकदम करपूस भाजलाय, अगदी एकदम छान रंग आलेला आहे. सुलक्षणा म्हणते, बस बस झालं कौतुक आता. तेवढ्यातच तिथे कावेरी येते. कावेरी तिथे येते आणि लाडू बघून म्हणते की अरे, लाडू थोडेसे वेगळे दिसत आहेत मला. तेवढ्यातच सुलक्षणा म्हणते, नैवेद्याचं ताट देवासमोर घेऊन ये, मी तुला बोलवलं की ये तिथे. कावेरी हसून म्हणते, हो. कावेरीला खूप छान वाटत असते की सुलक्षणा आता तिच्यावर हळूहळू जबाबदाऱ्या टाकते. विद्या म्हणत असते, अरे वा कावेरी वहिनी, खूप सुंदर लाडू बनवले तर तुम्ही. काय छान लाडू बनवलेत लाडू तुम्ही, खरंच खूप छान. आणि कावेरीची दृष्ट काढते.
विद्या त्या लाडूंचा सुगंधच घेत असते. कावेरी म्हणते, दिसताय तर मस्त, आणि मगासपेक्षा सुगंध पण छान येतोय लाडूंचा. खरंच त्यांना आवडतील ना? तेवढ्यात विद्या म्हणते, वहिनी जा जा घेऊन जा पटकन तुम्ही. कावेरी म्हणते हो. आणि कावेरी एकदम खुश होऊन ते नैवेद्याचे लाडू बघते आणि तिला खूप बरं वाटत असतं. तिने पहिल्यांदा काहीतरी एवढं छान बनवलेलं असतं. ते लाडू घेऊन सुलक्षणाकडे जात असते. विद्याला पण खूप छान वाटत असते की चला आता मानच्या नजरेत कावेरी वहिनी आता हळूहळू मानच्या नजरेत त्यांची इज्जत कमवतायत. कावेरी त्यानंतर खुश होऊन म्हणते की नैवेद्य आणलेला आहे. सुलक्षणा ते नैवेद्य घेताना कावेरीकडे बघते आणि म्हणते, इतकं खुश होण्याची काहीच गरज नाहीये कावेरी. रव्याचे तर लाडू केलेस, त्यात एवढं खुश होण्यासारखं नाहीये. त्यात काय एवढं विशेष नाहीये माझ्यासाठी, समजलं? त्यानंतर देवासाठी खाली चौकोन बनवत असते आणि त्यावरती ते नैवेद्याचं ताट घेऊन ते ठेवत असते. त्यानंतर सुलक्षणाच्या हातातला तांब्या कावेरी तिच्या हातात घेते. सुलक्षणा ताटाला हळदी कुंकू वाहते आणि देवाची पूजा करत असते आणि त्या नैवेद्याच्या ताटाची देखील ती पूजा करत असते. त्यानंतर कावेरीकडून तो तांब्या घेते आणि सुलक्षणाच्या ताटाला पाणी फिरून देवाला नैवेद्य देते. कावेरी सगळी गंमत सुलक्षणाशी बघत असते. त्यानंतर देवाला नैवेद्य दिल्यानंतर तो तांब्या परत कावेरी तिच्या हातात घेते. सुलक्षणा देवाची प्रार्थना करत असते. कावेरी ही देवाची प्रार्थना करत असते की लवकर सगळं व्यवस्थित होऊ दे रे देवा, लवकर सगळं व्यवस्थित होऊ दे. उदय भाऊजी आणि काऊला लवकर इकडे घरी परत मिळू दे. हे त्यांचं घर आहे, त्यांना त्यांच्या घराची जागा वापस मिळू दे. कावेरीला खूप छान वाटत असतं की तिने एवढं छान नैवेद्य बनवलेलं आहे असं. सुलक्षणा ते नैवेद्याचं ताट घेते आणि कावेरीला सांगते, नाश्ता सुरू होण्याच्या आधी हे घे आणि सगळ्यांच्या हातात नैवेद्य म्हणून दे. कावेरी म्हणते हो. आणि कावेरी तिकडून निघून गेलेली असते. सुलक्षणा काही जास्त बोलत नसते. त्यानंतर अनुष्का आणि पार्थ दोघेही लाडू घेतात. अनुष्का म्हणते, खूप मस्त आलेत लाडू, खूप छान आहेत. पार्थ म्हणतो, मी 2 खाणार. अनुष्का म्हणते, मग मी 3 खाणार. तेवढ्यात श्रीकांत म्हणतो, अरे सावकाश सावकाश पोरांनो, तुम्हाला हवे तितके लाडू खा, सावकाशपणे खा फक्त. पण तुम्हाला माहिती आहेत का हे लाडू कोणी केले ते? पार्थ म्हणतो, आजीनेच केले असणार ना. तेवढ्यात श्रीकांत म्हणतो, नेहमी आजीच करते. तेवढ्यात इथे यश येतो. श्रीकांत म्हणतो, पण आजचा हा प्रसाद कावेरी काकूंनी केलेला आहे. तेवढ्यात पार्थ म्हणतो, अरे वा, खूप छान झालेले आहेत, मला खूप आवडले लाडू. यशला सगळं माहिती असतं. यशला आठवत असतं की कसं सगळे लाडू कडक झालेले असतात आणि त्याने सगळे एकदम पटापट सगळे लाडू बनवलेले असतात आणि त्या ताटावर सजून तिथे ठेवून दिलेले असतात. कशा प्रकारे त्याने कावेरीला हेल्प केलेली असते हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो गालातला गालात हसत असतो. त्यानंतर यश नाश्त्याच्या टेबलवर बसतो. सगळं घरातलं वातावरण बघून त्याला छान वाटत असतं. श्रीकांत म्हणतो, खरंच सुनबाई, तुझ्या हाताचे चविष्ट नैवेद्याने घरातला देव सुद्धा तृप्त झाले असतील. खरंच खूप सुंदर नैवेद्य बनवलंय तू. निशा विद्याला खूप छान वाटत असतं की कावेरीचं कौतुक होत असतं. तेवढ्यात श्रीकांत म्हणतो, तुझी जी काही सिक्रेट रेसिपी असेल ना तर तू ती विद्याला पण शिकव. तेवढ्यात सुलक्षणा म्हणते, काय विद्याला कशाला? ती असं मनातल्या मनात म्हणत असते. विद्याला पण ऐकून खूप छान वाटतं की मला आवडेल कावेरी वहिनींकडून शिकायला, त्यांनी खूप छान केलेलं आहे सगळं. तेवढ्या तिकडे पार्थ अनुष्का लपाछपी खेळत असतात. पार्थ म्हणतो, ताई मी लपलो नाहीये, थांब. आणि तो तिथून निघून जातो लपण्यासाठी. रूम मध्ये येतो आणि म्हणतो, अनुष्का ताई मी लपलेलो नाहीये. पार्थ तिकडे रूम मध्ये येतो. लपण्यासाठी जागा शोधत असतो की कुठे लपायचं ते. पार्थ इकडे तिकडे सगळी जागा शोधतो आणि त्यानंतर त्याला त्या सोफ्यामागे लपायची जागा मिळते. म्हणतो, रेडी अनुष्का ताई, मी इथेच लपलेलो आहे, तुम्हाला ये लवकर शोधायला. आणि तो नेमकं त्याच ठिकाणी जाऊन लपतो ज्या ठिकाणी यशने ते लाडू लपवलेले असतात. त्यानंतर पार्थ बघतो की अरे वा, लाडू, आणि तो लाडूचा डब्बा बघत असतो. तेवढ्यातच श्रीकांत म्हणतो, मंडळी अहो तुम्ही घेतलात का नाही प्रसाद? सुलक्षणा म्हणते, नाही, आधी तुम्हा सगळ्यांचं होऊ दे, मग आम्ही बायका नंतर खाऊ. श्रीकांत म्हणतो, अहो तो नाश्ता नंतर करा, घ्या आधी प्रसाद खा तुम्ही. आणि श्रीकांत त्याच्या हाताने सुलक्षणाला भरवत असतो. सुलक्षणा म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, बस. यश म्हणतो, बा एवढासा का खातेस? अगं खा खा खा, पूर्ण खा, असं म्हणून तो सुलक्षणाला पूर्ण भरवतो. तेवढ्यातच तिथे यमुना येते आणि म्हणते, यश तू का जबरदस्ती करतोयस? तिला हवं तर ते खाईल ना. तेवढ्यात तो यमुनाला पण भरवतो. तो म्हणतो, तू एवढी बडबड करते तर तू पण खा, धर. त्यानंतर पौर्णिमा म्हणते, काकू तू पण खा. तेवढ्यात पौर्णिमा म्हणते, ए मला नको, मला अजिबात नकोय. पौर्णिमाचं खूप डोकं फिरलेलं असतं. ती म्हणते, हिच्या आजचं मला काही खायचं नाहीये. पौर्णिमाच्या मनातलं त्या मुलांना काढून दिलेला राग काही गेलेला नसतो. पौर्णिमाच्या मनात तोच राग असतो, तिने निशाला आलेल्या मुलाला घरातून काढून दिलं. तिला सगळं तेच आठवत असतं.
सगळं घरातलं वातावरण परत तापून जातं. पौर्णिमा म्हणते, हिच्यामुळे माझ्या निशाला आलेलं चांगलं स्थळ चाललं गेलेलं आहे. हिच्या हाताचं मला काहीच नकोय. हिच्या हातचं मी पाणी सुद्धा पिणार नाहीये. कावेरी काहीच बोलत नसते. तो सगळा अपमान ऐकून घेत असते. एकमेकांकडे बघत असतात की हे परत का बोलतायत असा विचार करत असतात. यशलाही ते वाईट वाटत असतं की उगीच त्या कावेरीला बोलतायत. श्रीकांत म्हणतो, मंडळी अगदी तुमच्या हाताची चव आली आहे प्रसादाला. सुलक्षणा म्हणते, माझ्या हाताची चव. यमुना म्हणते, बाबा काय बोलतायत हे? एवढं काय कौतुक आहे त्या पोरीचं? एवढं काय पुळका आलाय त्यांना? तिचं एवढं कौतुक करताय तर? श्रीकांत हे खूप कौतुक करत असतो. श्रीकांत म्हणतो, तुम्हाला तुमच्यासारखा स्वयंपाक करणारी सून हवी होती ना? तर तशीच येऊन मिळालेली आहे. तशीच आहे कावेरी एकदम. श्रीकांत हा कावेरीचं खूप कौतुक करत असतो. कावेरी खूप खुश होत असते. तेवढ्यातच सुलक्षणा म्हणते, एवढ्याशा कौतुकाने हुरवून जाऊ नकोस कावेरी. हे एवढ्याशा कौतुकाने मला काही फरक पडणार नाही. खूप मोठी जबाबदारी स्वतःवर ओढवून घेतली आहेस तू. आधी ती जबाबदारी पार पाड. त्यात थोडीही चूक होता कामा नाहीये. फक्त 1 महिना आहे तुझ्याकडे. लक्षात आहे ना? फक्त 1 महिना. यश म्हणतो, 1 महिन्यात आता ह्या काय करणार आहेत? श्रीकांतही कावेरीकडे बघत असतो. पण श्रीकांतला कावेरीवर पूर्ण विश्वास असतो की ती ही जबाबदारी एकदम व्यवस्थितपणे पार पाडेल. यमुना आणि पौर्णिमा म्हणत असतात, आम्ही पण बघतो की ही जबाबदारी ती कशी पार पाडणार आहे ते. कावेरीला थोडी भीती वाटत असते. पण तिने निशाला तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तयार करायला सुरुवात करून दिलेली असते. ती म्हणत असते, मी निशाला नक्कीच बदलून काढेल. इकडे पार्थ तो लाडूंचा डब्बा उघडत असतो आणि त्याच्यातला एक लाडू काढतो. त्याला तो लाडू खायचा असतो. तेवढा तिकडे अनुष्का त्याला शोधत शोधत आली असते. पार्थ त्या लाडूतनं एक लाडू काढतो आणि तो डब्बा लावून देतो आणि तो डब्बा तिथेच ठेवून देतो. पार्थ तो लाडू खाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच तिथे अनुष्का येते आणि त्याला शोधत असते. पार्थ उठून उभा राहतो. अनुष्काचा धक्का पार्थला लागतो. तेवढंच त्याच्या हातातून तो लाडू निष्ठत गडबडत गडबडत बाहेर निघून जातो. आणि इकडे सुलक्षणा फोनवर बोलत असते. फोनवर बोलता बोलता ते लाडू तिच्या पायाखालून निघून जातो. पण तिला काही लक्षातच येत नाही. तर इकडे रात्री ते काका नारळ फोडत असतात. तेवढ्यातच कावेरीचा तिच्या काकांना फोन जातो. कावेरीचे काका म्हणतात, अरे कावेरीचा फोन? तेवढ्यातच ते फोनवर बोलतात. कावेरीला म्हणतात, हा बोल कावेरी. तेवढ्यात कावेरी म्हणते, हा काकानू कसे आहेत तुम्ही? कावेरी म्हणते, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहेत काका? तुमचं सगळं व्यवस्थित आहे ना? तेवढ्यातच तो म्हणतो की हो, माझं सगळं ठीक आहे. कावेरी म्हणते, मंदार आणि दिगंबर बद्दल काही कळलं का तुम्हाला? तेवढ्यातच ते काका म्हणतात, कळलं ग पोरी. म्हणजे अगं ते कुठेतरी बाहेरगावी जाणार आहेत. कावेरी म्हणते, बाहेरगावी? तेवढ्यातच ते काका म्हणतात, अगं पुण्यात बाहेरगावी म्हणजे तिकडेच. त्यांना तर तू जिथेस तिथला पत्ता सुद्धा त्यांना मिळालेला आहे. सांभाळून राहा पुरी, ते लवकर तुझ्याकडे पोहोचतील. आणि हो कावेरी, तुझ्याबरोबर तो मुलगा आला होता ना, तो मला ते काही बोलतीलच. तेवढ्यातच इकडे यश त्याच्या दरवाजाला नॉक करतो आणि तिथे जातो. कावेरीचं आणि तिच्या काकांचं काही बोलणं होत नाही. तर मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत सुलक्षणा, पौर्णिमा आणि यमुना ह्या बसलेल्या असतात. पौर्णिमाला सांगत असते की ज्या मुलीला संस्कार ही गोष्ट माहितीच नाहीये, ती काय शिकवणार आहे आपल्या मुलीला? आज ना उद्या तिला हार पत्करावेच लागेल आणि हेच मला तिला दाखवून द्यायचं आहे, समजलं? तेवढ्यातच कावेरी आणि यश इकडे बोलत असतात. कावेरी तिचा हात पुढे करते आणि ती यशला म्हणते, तुम्ही माझी मदत कराल का? यश तिच्या हातात हात देतो आणि तिला म्हणतो, हो मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि असं मिळून दोघंही निशाला हेल्प करायचं ठरवतात. तर मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.